अंगात उष्णता बॉडी हीट वाढली की शरीरात काही स्पष्ट लक्षणे दिसू लागतात. आयुर्वेदानुसार हे प्रामुख्याने पित्त दोष वाढल्यामुळे होते. खाली अंगात उष्णता वाढल्यावर दिसणारी सामान्य लक्षणे सविस्तर दिली आहेत. 1. तोंडात व पोटात जळजळ, वारंवार ॲसिडिक वाटणे, छातीत किंवा पोटात जळजळ, आंबट ढेकर येणे. 2. तोंडात फोड येणे, जीभ, ओठ किंवा तोंडाच्या आत माउथ अल्सर्स, खाण्यावेळी जळजळ किंवा वेदना. 3. जास्त घाम येणे, सामान्यपेक्षा जास्त घाम येतो, घामाला कधी कधी तीव्र वासही येतो. 4. डोकेदुखी व चक्कर, डोके जड वाटणे, चक्कर येणे, उन्हात गेल्यावर त्रास वाढतो. 5. चिडचिड व राग जास्त येणे, लवकर राग येणे, मन शांत न राहणे, थोड्याशा गोष्टीवर चिडचिड. 6. त्वचेचे त्रास, चेहऱ्यावर पिंपल्स ॲक्ने येणे, त्वचेवर लालसरपणा, कधी कधी खाज. 7. लघवी पिवळी होणे, लघवीचा रंग गडद पिवळा, लघवी करताना जळजळ. 8. थकवा व अशक्तपणा, शरीर पटकन थकणे, ऊर्जा कमी वाटणे. 9. झोप न लागणे, रात्री नीट झोप न येणे, वारंवार जाग येणे. 10. डोळ्यात जळजळ, डोळे लाल होणे, डोळ्यात उष्णता किंवा कोरडेपणा. उष्णता वाढण्याची मुख्य कारणे: खूप तिखट, तेलकट व मसालेदार पदार्थ, उन्हात जास्त वेळ राहणे, पाणी कमी पिणे, झोप कमी होणे, ताण स्ट्रेस. 11. हात पाय गरम होणे, हातांच्या तळव्यांना व पायांच्या तळव्यांना जास्त उष्णता जाणवते. 12. जास्त तहान लागणे, वारंवार पाणी पिण्याची इच्छा होते, तोंड कोरडे पडते. 13. डोळे लाल होणे, डोळ्यांत जळजळ, डोळे लाल दिसणे. 14. जुलाब किंवा पातळ शौच, पोट बिघडणे, शौच पातळ होणे. 15. भूक कमी होणे, खाण्याची इच्छा कमी होते, पोट जड वाटते. 16. नाकातून रक्त येणे, कधी कधी जास्त उष्णता किंवा उन्हामुळे काही लोकांना नाकातून रक्त येऊ शकते. 17. त्वचा गरम व कोरडी वाटणे, शरीर गरम वाटते, त्वचा कोरडी किंवा खाज येणे. 18. केस गळणे वाढणे, उष्णता वाढल्याने केस कमजोर होऊन गळणे वाढू शकते. 19. तोंड कडू लागणे, सकाळी उठल्यावर तोंड कडू लागते. 20. अंगावर पुरळ किंवा लाल डाग, विशेषतः उन्हाळ्यात लहान लाल पुरळ येतात. अंगातील उष्णता कमी करण्याचे 20 जबरदस्त घरगुती उपाय. 1. भरपूर पाणी प्या, दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्या, शरीरातील उष्णता कमी होते. 2. नारळ पाणी, दररोज 1 ग्लास नारळ पाणी पिल्यास शरीर थंड राहते आणि पित्त कमी होते. 3. ताक प्या, दुपारी जेवणानंतर 1 ग्लास ताक पिणे खूप फायदेशीर असते, पचन सुधारते व उष्णता कमी होते. 4. लिंबू पाणी, लिंबू पाण्यात टाकून पिल्यास शरीराला थंडावा मिळतो. 5. तुळशीची पाने, दररोज 4 ते 5 तुळस पाने खाल्ल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. 6. कोरफड रस, सकाळी थोडासा कोरफड रस घेतल्यास पित्त शांत होते. 7. काकडी खा, काकडी शरीराला थंडावा देते आणि डिहायड्रेशन टाळते. 8. कलिगड खा, उन्हाळ्यात कलिगड खाल्ल्याने शरीरातील उष्णता पटकन कमी होते. 9. गुळवेल काढा, गुळवेल काढा पिल्याने शरीर शुद्ध होते आणि उष्णता कमी होते. 10. बडीशेप पाणी, रात्री बडीशेप पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्या. 11. पुदिन्याचा वापर, पुदिना चटणी किंवा पाण्यात घालून घेतल्यास थंडावा मिळतो. 12. गुलकंद, गुलकंद रोज 1 चमचा खाल्ल्यास शरीरातील उष्णता कमी होते. 13. आवळा खा, आवळा पित्त कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. 14. दही खा, दही शरीराला थंड ठेवते व पचन सुधारते. 15. कांदा खा, उन्हाळ्यात कांदा खाल्ल्यास उष्णतेपासून संरक्षण मिळते. 16. जास्त तिखट पदार्थ टाळा, तिखट, तेलकट व मसालेदार पदार्थ कमी खा. 17. पुरेशी झोप घ्या, दररोज 7 ते 8 तास झोप घेतल्यास शरीर संतुलित राहते. 18. उन्हात कमी जा, दुपारच्या तीव्र उन्हात जास्त वेळ बाहेर राहू नका. 19. नारळ तेलाने पायाला मसाज, रात्री झोपण्यापूर्वी नारळ तेल पायाच्या तळव्याला लावा. 20. थंड पाण्याने अंघोळ, दररोज थंड किंवा कोमट पाण्याने अंघोळ केल्यास शरीराचा तापमान संतुलित राहतो. टिप: उष्णता कमी ठेवण्यासाठी जास्त पाणी प्या, नारळ पाणी, ताक, लिंबू पाणी घ्या. खूप तिखट व मसालेदार पदार्थ टाळा. धन्यवाद.